काही लोकांना असं वाटत असेल कीर्तन आता संपत आलं बरं का. आता कीर्तनाला सुरुवात झाली. आपल्याकडे एक पद्धत अशी आहे, शेवटच्या 10 मिनिटामध्ये हार घालतात बरं का, शेवटच्या 10 मिनिटामध्ये. पण त्या हाराचा काही उपयोगच होत नाही. कशामुळे माहिती का? असाच हार गळ्यात घालायचा आणि असाच असणारा काढून टाकायचा. मग हाराचा अपमान होतो बरं का. जाऊ दे, जाऊ दे. आता पहा, या ठिकाणी अभंगाच्या बाबतीमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाला बोलण्याकरता सुरुवात करतात. बोलो निया दावू का तुम्ही नेनाजी देवा. काही प्रश्न सांगतो, त्याचं उत्तर सगळ्या जणांनी बरोबर द्या बरं का. लक्ष देऊन कीर्तन ऐका. अंगणामध्ये भरपूर असणारा कचरा आहे. सकाळची वेळ आहे, लक्ष करा बरं का. अंगणामध्ये भरपूर असणारा कचरा आहे. रात्री झोपलेले जे अंथरुण आहेत ते जशाला तसेच आहेत. फरशी असेल वगैरे असेल, सगळी घाणीची भूमिका आहे. भांडे सुद्धा रात्रीचे धुण्याकरता तशाला तसेच राहिलेले आहेत. मी काय सांगतो लक्ष करा बरं का. दृष्टांत एकदम साधा आहे. कोणत्याही मालकानं पत्नीला एवढे काम सांगावे का? मी काय सांगतो लक्ष करा बरं का. अंगणामध्ये कचरा आहे, फरशी घाण आहे, अंथरुण काढलेले नाहीत, भांडे जशाला तसे राहिलेले आहेत. एवढी जी भूमिका आहे आणि एवढी जी असतानाची भूमिका आहे, ही जशाला तसे काम जाग्यावर राहिलेले आहेत. मालकानं पत्नीला सांगावं का पत्नीनं मनानं करावं? लक्ष करा बरं का. आता पती परमेश्वरानं सांगावं का अंगण झाडायचं राहिलेलं आहे, सगळं झाडून घे? मग त्याच्यात एक आहे, झाड म्हटल्याच्या नंतर तुम्हीच खराटा घेऊन झाडा. काही कामं अशी आहेत, न सांगता सुद्धा आपला शब्द अभंगाचा काय चालू आहे पहा बरं का. बोलो निया दाऊ का तुम्ही नेनाजी देवा. मी बोलूनच तुम्हाला दाखवा असं काही गरज आहे का? विषय आपला काय चालू आहे बघा बरं का. मी तुम्हाला बोलूनच दाखवावा अशी काही गरज नाही. तुम्हाला कळत नाही का? लक्ष करा. घरामधले जेवढे काही प्रपंचाची भूमिका आहे, मालकानं पत्नीला सांगावंच अशी गरज मात्र पत्नीला पडलीच नाही पाहिजे. पण कधी कधी असं होतं, सांगून सुद्धा गिऱ्हाईक काम करीत नाही. विषय काय चालू आहे बघा आपला. बोलो निया दाऊ का तुम्ही नेनाजी देवा. मी तुम्हाला बोलावंच अशी काही गरज नाही, तुम्हाला सगळंच माहिती आहे. याला दुसरा दृष्टांत देतो. मालक जेवण्याकरता बसले आणि जेवण्याकरता बसल्याच्या नंतर पत्नीनं काय केलं, सगळा स्वयंपाक तयार केलेला होता, मालकाच्या ताटाच्या जवळ आणून बसली. आणि बसल्याच्या नंतर मग तिनं सुरुवात केली. आता मकर संक्रांत जवळ आली. कालच्या ह्याच्या अगोदरचा दृष्टांत बरं का. मग तुम्ही मला साडी वगैरे असणारी घ्यावी. असं बोलण्याकरता सुरुवात केली. मालकाचं जेवण चालू आहे. भाजी संपत आलेली आहे, चपाती संपत आलेली आहे, कांदा वगैरे लिंबू काही ताटामध्ये राहिलं, सगळं संपत आलेलं आहे. मालकानं वाढ म्हणून सांगावं का पत्नीला न काही इशारा करता सुद्धा पत्नीनं वाढावं? ना काय ताटात संपत आलेलं आहे, लक्ष करा. ताटामध्ये संपत आलेलं आहे, पत्नीनं न सांगता वाढावं का वाढ म्हणण्याकरता सांगावं? वा, असंच दादा. आता पहा, आपला विषय तोच चालू आहे. बोलो निया दाऊ का तुम्ही नेनाजी देवा. म्हणजे मी तुम्हाला बोलावंच लागतंय का? म्हणजे मालकानं सांगावंच का मला भाकरी वाढ? सगळ्यांनी जोरात एकदा टाळ्या वाजवा. कशा करता माहिती का? त्याचं कारण असं आहे, योग्य प्रमाण जर फिट असेल ना तर माणसाला सुद्धा पुढे चालता येतं बरं का. आणि विषय चालला एक, इथं प्रमाण आलं गोकुळीच्या सुखा, हे प्रमाण इथं चालत नाही. विषय चालू आहे बोलो निया दाऊ का तुम्ही नेनाजी देवा. आणि हे प्रमाण त्याला योग्य असं आहे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्हाला आम्ही काही सांगण्याचीच गरज नाही, तुम्हाला सगळं कळतं. त्याला तिसरा दृष्टांत देतो. आपल्याकडं जर्सी गाय आहेत, गावरान गाय नाही. आता लक्ष देऊन ऐका बरं का. सकाळी गाईला चारा टाकला, गाय चारा खात नाही.
11 वाजता पाण्याचं बकेट घेतलं, गाईच्या समोर ठेवलं, गाईनं पाणी सुद्धा पिलं नाही, चारा सुद्धा खाल्ला नाही, गाय बसल्याच्या नंतर उठत पण नाही, गाईचा चेहरा थोडासा खिन्न आहे. काय झालेलं आहे गाईला आता? बरं, गाईनं तुम्हाला सांगितलं का? लक्ष करा, आपला विषय काय चालू आहे. गाईनं तुम्हाला सांगितलं का? काही सांगितलं नाही, पण घरच्या मालकाला कळालं की काहीतरी गाईला झालेलं आहे. आता काय करावं लागतं? आता डॉक्टर बोलावं लागतं. तसं तुकोबाराय सांगतात, मीच तुम्हाला बोलावं असं काही सांगण्याची गरज आहे का? तुम्हाला काहीच सांगण्याची गरज नाही. बोलून या दाऊ का तुम्ही नेनाजी देवा. मी तुम्हाला बोलावं अशी काही गरज नाही, पण तुम्हाला सगळं कळतं ना. पण एक सांगतो देवा, बोलून या दाऊ का तुम्ही नेनाजी देवा. मी सांगून सुद्धा तुम्ही तुमचं कार्य तेच करणार आहेत. लक्ष करा, देवाला एखाद्या तुम्ही काही गोष्टी सांगितल्या का नाही, देव तुमचं ऐकतो अशातली भूमिका नाही. तुमच्या प्रारब्धामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे देव मात्र तसाच करतो. तुकोबाराय सांगतात, ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहे न, ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहे न, ठेवाल ते ठेवा तैसा राहे न, ठेवाल ते ठेवा. पांगुळ संत काय करतात लक्ष करा बरं का. संताची भूमिका सांगितलेली आहे. देवानं जसं संताला ठेवलं, संत मात्र तशाला तसेच राहतात. संत मात्र त्याच्यामध्ये काही बदल करत नाही. पण आपली मात्र धावपळ जास्त चालू असते. आपल्याला जसं ठेवलं का नाही देवानं, तशाला तशा स्वरूपामध्ये असताना थांबायचं. कसं? त्याला एक प्रमाण आपल्याला सगळ्याला पाठ असणार. मी पुढं म्हणतो, सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं बरं का. ठेविले अनंते, पुढाय का, चित्ती असू द्यावे. हे कुणाला पाठ नाही? सगळ्यालाच पाठ आहे बरं का. सगळ्याला पाठ असून सुद्धा आपण असंच राहतो का? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. एक पण समाधान नाही बरं का, एक पण समाधान नाही. फक्त प्रमाण पाठ आहे. याला देवाच्या बाबतीमध्ये संत सांगतात. तुकोबराय, ठेवाल ते ठेवा. पहा बरं का, ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहील. तुम्ही जसं मला ठेवताल का नाही, तशा स्वरूपामध्ये मी मात्र राहील. कसं राहायचं पहा. कुणाला 1 एकर जमीन आहे, देवानं ठेवले ना आपल्याला, तसंच राहायचं. त्याच्यात बदल मात्र काही करायचा नाही किंवा काही नाही. जसं आपल्याला देवानं ठेवलेलं आहे तशा स्वरूपामध्ये असणार राहायचं. आलेल्या गोष्टीला जशाला तसं सामोरे जायचं. हे देवानं सगळं असणारा भोग आणलेला आहे बरं का. भोगे रोगा जोडो निया दिले आणि का, आरुचिते होका आता सकळापासून. जसं आपल्याला ठेवलं का नाही, तशा स्वरूपामध्ये राहायचं. याला आणखी एक प्रमाण सांगतो. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. आपल्या इकडले 2 दृष्टांत सांगतो. सगळ्यात जास्त शेतीमध्ये जर आपण उत्पन्न कशाचं काढीत असाल, तर पेरणीच्या स्वरूपामध्ये टमाटे लावतो आपण, आणि त्याच्यानंतर ते निघाल्याच्या नंतर पुन्हा काय करतो आपण, हे कांदे असणारे लावतो. हे 2 दृष्टांत आपल्याकडे चांगले बरं का. पण जर यदा कदाचित टमाट्यानं जर धोका दिला, लक्ष करा बरं का, टमाट्यानं जर धोका दिला आणि पैसे जर भरपूर खर्च झाले असतील आणि काहीच उत्पन्न निघालं नाही,
तर काही माणसं म्हणतात त्या टमाट्याचं बी मात्र पुन्हा शेतात आणायचं नाही. शब्द आहे का? काय म्हणतात? त्या टमाट्याचं बी परत शेतामध्ये आणायचं नाही. जर यदा कदाचित कांदा लावला आणि कांद्याला जर 25 रुपये सुरुवातीला ओलाच कांद्याला भाव लागला तर म्हणतात कांद्यासारखा कांदा दुसरा नाही बरं का. कांदा म्हणजे कांदा. त्याला एक भूमिका सांगतो. संत काय करतात? कांद्यावरही प्रेम करत नाहीत आणि टमाट्यावरही प्रेम करत नाही. त्यांचा भाव कसा आहे? कांदाही त्यांच्याकरता सारखाच आहे, टमाटाही त्यांच्यासारखं सारखंच आहे. का? ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन. उत्पन्न झालं काय आणि नाही झालं काय, पण आपला मात्र भाग तसा नाही. आपल्या प्रेमामध्ये मात्र तिथं बदल होतो. विडाला विडाला. आता याला दुसरं एक प्रमाण असं सुंदर स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. पांगुळले माना काही नाठवे उपाय. पांगुळले मन काही नाठवे उपाय. पांगुळले मन काही नाठवे उपाय. पांगुळले मन काही नाठवे उपाय. जीवी धरुनी राहिलो. आमनवुनी पाय जीवी धरुनी राहिलो. पांगुळले मन काही नाठवे उपाय. पांगुळले मन काही नाठवे उपाय. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन असं करतात. पांगुळले मन काही नाठवे उपाय. इथं महिला मंडळी पण आहेत आणि पुरुष मंडळी पण आहेत. एक प्रश्न विचारतो, उत्तर बरोबर द्या बरं का. आपल्या एवढ्यापैकी इथं कोणी पांगुळ आहे का हो? आपण इथं एवढे जे बसलेलो आहोत एवढ्यापैकी कोणी पांगुळ आहे का? लक्षात येत नाही का? कोणी पांगुळ आहे का इथं? कुणीच पांगुळ नाही बरं का. याच्या पुढे आहे का? ते पांगुळ काय करतो माहिती का? सकाळी सकाळी येतो बरं का, भल्या पहाटे येतो आणि सकाळी येऊन असणार ते सुंदर स्वरूपामध्ये असणार म्हणतो बरं का. असं वाटतं की कोण असेल आणि काय नाही. ते येऊन असणार ते पांगुळ असणार म्हणतो आणि म्हणल्याच्या नंतर गावामध्ये येऊन भिक्षा मागतो. हा एक पांगुळ. दुसरी गोष्ट आपल्या भाषेमध्ये आणखी एक सांगतो. नेमकं पांगुळ कुणाला म्हणतात ते सांगा बरं. तो म्हणणारा एक झाला. वा, एकदम छान बघा, टाळ्या वाजवा एकदा. ज्याला हात नाहीत, लक्ष करा, ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत, कुठल्या असणारी अवयवाची भूमिका नाही, पंढरपूरला गेल्याच्या नंतर बेरींच्या गाड्यावर असतात का नाही, असे 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 करून असे असतात का नाही, त्याला काय म्हणायचं? त्याला पांगुळ म्हणायचं. आणि आपल्या प्रमाणामध्ये सुद्धा आहे ना, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. बैसलो जयावरी आधार नाही कोणी.
ध्यान करा जाते पंढरपूर नाम तीर्थवारी आत्माचा शरीरा. ते पांगुळ काय म्हणतं माहिती का? ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाही, ते काय म्हणतं माहिती का? माझ्यावर कृपा करायला मला कुठे घेऊन जा? लासूर स्टेशनच्या बाजाराला का? तिकडे नाही. तू काय म्हणतो? मला हात पण नाहीत बरं का, मला पाय पण नाहीत, मला कुठे घेऊन चला तुम्ही? मला पंढरपूरला घेऊन चला.